पूर्णपणे भाग जात असेल तर काउंटरची व्हॅल्यू जो स्टार्ट विथ 1. 5 ला 1 ने पूर्णपणे भाग जातोय का? येस और नो? Yes, 5 is divisible by 1. Is it right or wrong? तर व्हॉइस ब्रेक होतोय. व्हॉइस ब्रेक होतोय. राईट सर. बहुतेक एन्व्हायरमेंट तसं झालंय बाहेर, नेटवर्कचा इश्यू असेल. ओके, म्हणजे तुमच्या एरियामध्ये नेटवर्क जर प्रॉब्लेम असेल तर तो इश्यू आहे. ठीक आहे, तरी पण मी आणखी एक्सप्लेन करतोय रिपीट तुम्हाला समजण्यासाठी. आपण काय करतोय? येस, येतोय का आवाज? येस सर. येस सर. ओके, हा लक्ष द्या इकडे. आता आपल्याला 5 हा नंबर प्राइम आहे का नाही हे चेक करायचं. आता आपल्याला माहिती आहे की तो प्राइम आहे म्हणून, पण कॉम्प्युटरला समजण्यासाठी कॉम्प्युटर कोणता लॉजिक वापरेल तर ते लॉजिक आपण इथे डिस्कस करतोय. ठीक आहे, तर त्यासाठी आपण काय घेतले? काउंटर घेतलेला आहे. आणि आता आपण काय करतोय? 5 या 5 पर्यंत पूर्णपणे भाग घालून चेक करणार की पूर्णपणे भाग जातोय का नाही. ओके, सो फर्स्ट विल स्टार्ट. आणि पूर्णपणे भाग जात असेल तर आपण काउंटरची व्हॅल्यू 1 ने वाढवणार. ओके, स्टार्ट. 5 या नंबरला 1 ने पूर्णपणे भाग जातोय का? येस, जातोय. तर मग मी काय करेन? काउंटरची व्हॅल्यू 1 ने वाढवेन. सो व्हॅल्यू ऑफ काउंटर इज 1. ना आता मी पुढे जाईन. 5 नाही जात. 5 ला 2 ने पूर्णपणे भाग जात नाही, शिल्लक राहतो. ओके, तर या ठिकाणी पूर्णपणे भाग जात असेल तरच आय इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ काउंटर बाय 1. सो 5 ला 2 ने पण जात नाही, 3 ने पण जात नाही, 4 ने पण जात नाही. शेवटी राहिला स्वतः नंबर. 5 ला 5 ने पूर्णपणे भाग जातो. सो आय इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ काउंटर बाय 1, दॅट इज 2. ओके, तर आता बघा, 5 हा प्राइम नंबर असल्यामुळे आता इथे आपण सोल्युशन काय करणार आहोत? कन्क्लुजन काय आहे? 5 हा प्राइम नंबर आहे म्हणून त्याचा काउंटर 2 आहे. काय म्हणतो मी? लक्षात ठेवा, 5 हा प्राइम नंबर आहे म्हणून त्याचा काउंटर 2 आहे. ओके, आणि म्हणून डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ काउंटर वी कॅन से दॅट द नंबर 5 इज अ प्राइम. ओके, प्रत्येक each and every prime number has the counter only 2. Keep in mind, प्रत्येक प्राइम नंबरचा काउंटर हा 2च येणार आहे. ओके, आता आपण जो नंबर प्राइम नाही आहे त्याबद्दल आपण डिस्कस करूया. ओके, सपोज आय वॉन्ट टू चेक हियर नंबर 8. आता मी काय करतो? काउंटर 0 घेतो. सो आय विल टेक ऑल दी नंबर्स 1 2 5 6 7 8. ओके, सो आय विल स्टार्ट. आता 8 या नंबरला 1 ने मी काय करतो? 1 पासून ते त्या नंबर पर्यंत पूर्णपणे भाग जातोय का नाही चेक करणार. आणि जात असेल तर काउंटरची व्हॅल्यू 1 ने वाढवणार. ओके, सो 8 या नंबरला 1 ने भाग जातोय का? येस, जातोय. सो व्हॅल्यू ऑफ काउंटर इज 1. 8 या नंबरला 2 ने भाग जातोय का? येस, जातोय. काउंटरची व्हॅल्यू 1 ने वाढणार, 2. 8 या नंबरला 3 ने जातोय का? नाही जात. 8 या नंबरला 4 ने भाग जातोय का? येस, जातोय. सो इन्क्रीज व्हॅल्यू ऑफ काउंटर बाय 1, 3. 5 ने जातोय का? नाही जात. 6 ने जातोय का? नाही जात. 7 ने जातोय का? नाही जात. 8 ने जातोय का? येस, 8 ने पूर्णपणे भाग जातो. सो इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ काउंटर बाय 1, दॅट इज 4. नाउ यू कॅन सी हियर डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ काउंटर. आता इथे काउंटर व्हॅल्यू किती आहे? 4 आहे. That's why I'm saying here की 8 is a not a prime number. प्राइम नंबर असण्यासाठी कंडिशन काय आहे? काउंटरची व्हॅल्यू 2 असणं महत्वाचं आहे. ओके, काउंटरची व्हॅल्यू जर 2 असेल तरच आपण म्हणू शकतो की हा कोणता नंबर असेल तो कोण आहे? प्राइम आहे. आणि 2 पेक्षा जास्त असेल तर तो नंबर प्राइम नाही. आता हेच लॉजिक आपल्याला काय करायचंय?
प्रोग्रामिंग मध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे. सो विल सी स्टार्ट द प्रोग्राम. So I write in the comment, write a program to check a given number is not. ओके, आता याच्यासाठी आपल्याला व्हेरिएबल्स कोणकोणते लागणार आहेत? इंटिजर एक नंबर आपण घेणार आहोत. सो व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल नम इज देअर. I is variable required कारण I starting with 1 to number पर्यंत. ओके, सपोज नंबर 8 असेल तर I show you starting with 1 to that number आणि काउंटर आपण घेतोय त्या काउंटर्स मध्ये असणार आहे 0 and I start with 1 so I take here 1. semicolon. Clear screen. First we will accept a number from the user. एक नंबर आपण युजर कडून घेऊयात. तर त्याच्यासाठी डिस्प्ले अ मेसेज ऑन द स्क्रीन. एंटर अ नंबर. स्कॅन दॅट नंबर. %d $now. Now I have one number. कोणताही नंबर आहे एक. ठीक आहे. So we'll start the execution. आता या ठिकाणी I prefer the for loop. Okay, and initialization इथेच करतोय for loop मध्ये. Because the first activity is initialization. So I equals to 1. कुठपर्यंत जायचंय? त्या नंबर पर्यंत जायचंय. Means I less than or equals to num. And increase the value of I by 1. Okay? And at the end here, I will check पूर्णपणे मार्क जातोय का? If कुणाला त्या नंबरला जर पूर्णपणे मार्क जात असेल, कुणासोबत I सोबत जर पूर्णपणे भाग जात असेल म्हणजे शिल्लक 0 येत असेल तर मला काय करायचंय? काउंटरची व्हॅल्यू 1 ने वाढवायची आहे. सो काउंटर प्लस. ओके, दॅट्स इट. क्लोज करली प्रेस. नेक्स्ट, आउट ऑफ द फॉर लूप आय विल चेक द व्हॅल्यू ऑफ काउंटर इफ काउंटर इज 2. जर काउंटरची व्हॅल्यू 2 असेल तर मी काय म्हणणार आहे? तो नंबर कोण आहे? प्राइम आहे. ओके, otherwise else I will display the message on the screen not prime. Okay, that's it. And finally program end with getch. Okay, that is our program. So compile the program. Prime.c. Compile here, Alt F9. Run the program. Enter number 5. Okay, you can see the message on the screen. Prime. Okay, check other number. Control F9. Number 8. Not prime. Okay, so that is the program. We'll see the execution. Trace the program for understanding. ट्रेस करण्यासाठी मी सांगितलं होतं पहिल्यांदा सगळे व्हेरिएबल्स आपण घेऊन करणार आहोत. नम व्हेरिएबल घेतलेला आहे, आय घेतलेला आहे आणि काउंटर घेतलेला आहे. ओके, अँड हियर वी आर असाइनिंग द व्हॅल्यू ऑफ काउंटर 0. राइट. सो स्टार्ट एक्झिक्युशन. एंटर अ नंबर. एक नंबर आपण घेणार आहोत. सपोज 5. आय वांट टू चेक नंबर 5 हा प्राइम आहे का नाही. नाउ इट्स झालं. You can see here it starts the execution of a for loop. First initialization I equals to 1. So value of I is 1 here. Okay. After initialization, next step is here. It will test the condition. Condition test करेल. काय टेस्ट करतोय? I ची व्हॅल्यू ही num पेक्षा लहान आहे का? Yes आहे. Num ची व्हॅल्यू आहे 5 आणि I ची व्हॅल्यू आहे 1. So condition is true. And we know if the condition is true, control inside the for loop for execute the statement. Okay, in the for loop काय दिलेलं आहे? It's going to check
नम मॉड आय इज 0, म्हणजे नम किती आहे 5 ला आय ने, आय म्हणजे किती 1, 5 ला 1 ने पूर्णपणे भाग जातोय का, म्हणजे 5 ला वी नो पर्सेंट सिम्बॉल युज्ड टू फाइंड आउट द रिमाइंडर, म्हणजे 5 या नंबरला 1 ने पूर्णपणे भाग जातोय का, शिल्लक शून्य येतोय का, यस येतोय. सो कंडिशन इज ट्रू हियर, and if condition is true it will execute the statement counter plus plus, म्हणजे काउंटरची व्हॅल्यू 1 ने वाढणार आहे. सो नाउ व्हॅल्यू ऑफ काउंटर इज हियर 1. ओके, क्लोज कर्ली ब्रेस आहे, क्लोज कर्ली ब्रेस असल्यामुळे आणि हा लूप आहे, सो कंट्रोल ट्रान्सफर टू लास्ट अपडेट कंडिशन I plus plus. So value of I is now here 2. Okay, next after updation control transfer to test condition I less than equals to now, is it true, yes we know 2 is less than 5, condition is true again. So in the if statement control transfer in the for loop, execute the if statement, num mod I is 0, 5 ला 2 ने भाग जातोय का, नाही जात. So condition fails here, so it will not increase the value of counter, इथे काउंटरची व्हॅल्यू वाढणार नाही. क्लोज कर्ली ब्रेस आहे, पुन्हा I प्लस प्लस 3, हे झाल्यानंतर पुन्हा टेस्ट कंडिशन चेक करेल, 3 इज लेस दॅन इक्वल्स टू 5, इज इट ट्रू, यस. अगेन इफ स्टेटमेंट नम मॉड I 0, 5 ला 3 ने पण भाग जातोय का, नाही जात. So it will not increase the value of counter. Close कर्ली ब्रेस इथे आलेला आहे, पुन्हा I plus plus, again I is 4, control transfer to test condition I less than equals to 5, is it true, yes. Value of 4 is less than 5, condition is true again. Control inside num mod I is 0, 5 ला 4 ने पूर्णपणे भाग जातोय का, नाही जात. So again it will not increase value of counter. Close कर्ली ब्रेस आहे, again I plus plus, value of I is now 5 here, value of I is 5. Again test here, I less than equals to 5, is it true, yes. Value of 5, I is 5, num is 5, not less than but equals, so condition is true again. So inside if num mod I is 0, 5 ला 5 ने पूर्णपणे भाग जातोय का, yes जातोय. So condition is true here, so increase the value of counter by 1, that is value of counter is now 2. Okay, close curly brace, I plus plus, now value of I is here 6. Okay, again test condition I is less than equals to, is it true, 6 ही 5 पेक्षा लहान आहे का, no, condition getting false. So control transfer outside the for loop, कंट्रोल कुठे जाईल, फॉर लूपच्या बाहेर पडेल. फॉर लूपच्या बाहेर काय लिहिलंय, इफ काउंटर इज 2, काउंटरची व्हॅल्यू 2 आहे का, यस काउंटरची व्हॅल्यू 2 आहे, कंडिशन इज ट्रू अँड इट डिस्प्ले प्राइम ऑन द स्क्रीन. दॅट इज द लॉजिक. गॉट इट? Yes, sir. ओके, नाउ Yes, sir. you have to trace the same program using other numbers. तर इथं 5 घेतलेला आहे, you take 6, 7, जो नॉट प्राइम आहे तो पण घेऊन चेक करा. नॉट प्राइम असेल म्हणजे सपोज तुम्ही 6 जर घेतला तर काउंटरची व्हॅल्यू 2 नसणार आहे, काउंटरची व्हॅल्यू 3 होईल. ओके, सो डू इट, तुम्ही करून बघा, प्रोग्राम ट्रेस करून बघा. ट्रेस केल्याशिवाय लॉजिक क्लिअर होत नाही. Okay, so I forward this on your group. याचा जो लॉजिक आहे तो पण मी तुमच्याशी प्रोग्राम कसा ट्रेस करतात हे पण तुम्हाला ग्रुपवर पाठवतो. Okay, any difficult
difficulty to understand? Everything is clear? Yes, sir. Yes, sir. ओके, ठीक आहे. सो रिमेनिंग 4 नंबर्स, 4 नंबर्स आपले राहिलेले आहेत आणखीन. ओके, वेट, दरवाजा बंद करतो. ठीक आहे. तर आता हे जे 5 नंबर आहेत, या 5 नंबर सोबत आपल्याला बाकीचा थिओरिटिकल पार्ट पण आपल्याला कव्हर करायचा आहे. ओके, वी विल सी सम थिओरिटिकल पार्ट अँड सम प्रॅक्टिकल पार्ट. या गोष्टी आपल्या पॅरलल चालल्या असल्या पाहिजे. ठीक आहे. तर हा सेम प्रोग्राम प्राईम नंबरचा ही एक टेक्निक आहे. ओके, अनदर टेक्निक इज देअर युजिंग फ्लॅग कन्सेप्ट. तर त्याच्यासाठी वी शुड हॅव टू अंडरस्टँड द ब्रेक स्टेटमेंट. If we know the break statement, then we can easily write the program for prime number using flag concept. Okay, so we'll see first here what is a flag concept. Okay, you can see on the screen as like loop statement in C program. C programming मध्ये आपल्याला 3 लूप दिलेले आहेत. एक आहे while, दुसरा आहे do while, तिसरा आहे फॉर. ओके, इन सिमिलर वे सी लँग्वेज मध्ये ते प्रोव्हाइडेड 3 जंप स्टेटमेंट. काय दिलेलं आहे? 3 जंप स्टेटमेंट. कोणकोणते आहेत? पहिला आहे ब्रेक, दुसरा आहे कंटिन्यू, तिसरा आहे गो टू. ओके, दीज 3 जंप स्टेटमेंट्स आर प्रोव्हाइडेड इन सी लँग्वेज. ओके, बराच वेळा क्वेश्चन असतो एक्सप्लेन जंप स्टेटमेंट इन सी लँग्वेज. ओके, सो विल सी वन बाय वन. ब्रेक म्हणजे काय आहे, ब्रेकचा यूज कसा केला जातो, वी विल सी दॅट. ओके, जंप स्टेटमेंट, त्यापैकी आता बघतोय आपण ब्रेक. ओके, ब्रेक लिहिल्यामुळे काय होतं, ब्रेकचा यूज आपण कुठं बघितलंय, कोण सांगेल आतापर्यंत? स्विच मध्ये आपण बघितलेला आहे, बरोबर आहे. बघा, स्विच मध्ये ब्रेक हा कशा पद्धतीने वर्कआउट होतो ते आपण बघूयात. ओके, आपण असं घेतो स्विच मध्ये, आठवत असेल तर केस 1 स्टेटमेंट 1 आणि इथे आपण ब्रेक लिहित होतो, बरोबर आहे. नंतर आपण काय करत होतो, केस 2 स्टेटमेंट 2 ब्रेक. ओके, इन दॅट वे वी कॅन टेक हिअर n केसेस. स्विच मध्ये आपण असं n केसेस घेऊ शकतो. केस 3 आणि इथे स्टेटमेंट n. ओके, अँड ब्रेक. इथं आपण ब्रेकचा वापर बघितलेला आहे. यू कॅन टेक हिअर n केसेस. काय होतं बघा. Okay, in the execution of a switch statement, we passes the choice. If the choice is matched with the case 1, if a choice is matched with the case 1, it will execute the statements related to case 1. And after execution of the statement, it break the switch. म्हणजे काय होणार आहे, इथं ब्रेक दिल्यामुळे काय होईल, इथं एक्झिक्युशन स्टॉप होईल. इथे काय होणार आहे, एक्झिक्युशन स्टॉप होणार आहे आणि कंट्रोल ट्रान्सफर आउटसाइड द स्विच स्टेटमेंट. कंट्रोल कुठे जाईल, स्विचच्या बाहेर पडेल. ओके, कंट्रोल ट्रान्सफर आउट ऑफ द स्विच.
म्हणजे युजली बघा, आपण काय करत असतो, घरातून कॉलेजकडून निघालो, बाईकवर आपण चाललेलो आहोत कॉलेजला. ओके, मध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि लगेच आपण काय करतो, ब्रेक मारतो. ओके, म्हणजे काय झालं, आपला फ्लो थांबला. आपण ज्या स्पीडने चाललेलो होतो त्या स्पीड आपलं काय झालं, आपण ब्रेक मारल्यामुळे आपण तिथेच थांबलो. मग तोच कन्सेप्ट सी मध्ये दिलेला आहे. ब्रेक यूज केल्यामुळं काय होतं, याच्या पुढचे जे काही केसेस आहेत ते केस एक्झिक्यूट होत नाही. ओके, इथं ब्रेक केल्यामुळे काय होतो, इथं स्टॉप होतो, इथेच एक्झिक्युशन स्टॉप होतं आणि कंट्रोल ट्रान्सफर कुठं होतो, स्विचच्या बाहेर. ओके, इन सिमिलर वे दॅट ब्रेक स्टेटमेंट वी कॅन यूज विथ लूप. आपण हे लूप सोबत सुद्धा वापरू शकतो. कोणत्या लूप सोबत, कोणत्याही लूप सोबत. वी कॅन यूज दॅट ब्रेक स्टेटमेंट विथ व्हाईल, विथ डू व्हाईल और विथ फॉर. ओके, कशा पद्धतीने बघा, काय होतं, सपोज फॉर किंवा व्हाईल आपण घेऊयात, व्हाईल एक्सप्रेशन. ओके, इथे आपण काय करतो, त्याच्यामध्ये स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2, स्टेटमेंट 3. ओके, statement 4. So in that way we can write number of statement in our any loop. कोणत्याही लूप मध्ये आपण एकापेक्षा जास्त स्टेटमेंट घेऊ शकतो. We can take n statement. Okay, we know if it will evaluate the expression first and if the result of expression is true, then compiler start the execution all the statements in while loop. Okay, and suppose I use here, इथं मी काय केला, इथं ब्रेक टाकला, इथं जर मी असं ब्रेक लिहिलं तर काय होणार आहे, it will execute only statement 1 and 2. It will execute statement 1 and 2 only. And इथं ब्रेक लिहिल्यामुळे काय होणार आहे, कंट्रोल ट्रान्सफर आउट ऑफ दी while loop. हे पुढचे स्टेटमेंट जे आहेत ते एक्झिक्यूट होणार नाही. स्टेटमेंट 3, स्टेटमेंट 4 अप टू स्टेटमेंट n will not be execute because we write break here. So in short way we can break any loop. आपण कोणताही लूप मध्येच ब्रेक करू शकतो using the concept of break statement. म्हणून याला काय म्हटलं जातं, जंप. बघा, जंप केला, स्विच मध्ये काय केला, केस 1 एक्झिक्यूट केला आणि बाहेर उडी मारला. जंप करतो म्हणजे काय करतो, आपण एका स्पॉटवर दुसऱ्या स्पॉटवर उडी मारतो. तसंच कन्सेप्ट इथं दिलेला आहे तुम्हाला की एक स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर कंट्रोल ट्रान्सफर आउटसाइड द स्विच, म्हणजे कंट्रोल जंप. कंट्रोल कुठे गेला, स्विचच्या बाहेर जंप केला. इन सिमिलर वे फाइल मध्ये बाकी स्टेटमेंट एक्झिक्यूट न करता इट जंप आउटसाइड दी फाइल. That's why break statement is called a jump statement. Okay, so break statement चा एक एक्झाम्पल आपण स्विच मध्ये बघितलेला आहे. Now we'll see one example using while loop. Okay, so integer num is equals to 1. Write a program to show the use of break statement. ओके, मला काय करायचं आहे, 1 ते 10 नंबर मला डिस्प्ले करायचे. while आता बघा 1 ते 10 नंबर ना मीन्स लेस दॅन इक्वल्स टू 10. ओके, इथे काय करायचं मला, I want to show the value of num here %d
show the value of num and num plus plus. ठीक है, सिंपली सिंपल प्रोग्राम आहे, डिस्प्ले 1 to 10 numbers. Alt F9 and run the program. Now you can see 1 to 10 numbers. Okay, आता मला after 5 I मी काय करेन या ठिकाणी, if num ची व्हॅल्यू 5 असेल तर मला काय करायचंय, ब्रेक करायचं आहे. if I want मला 5 पर्यंत डिस्प्ले करायचे, so I use here if statement. If value of num is 5, then break. Now you can see the output on the screen. I will get only 1 to 5 numbers. कारण का ज्यावेळेस num ला 5 व्हॅल्यू मिळेल तर काय होईल, कंट्रोल ट्रान्सफर होईल आउट ऑफ द लूप while. Okay, so that is the simple example of break statement in while loop. Okay, so is that clear? What is the use of break statement? Yes, sir. Yes, sir. See, one more I think I'm going to share with you. जर प्रोग्राम कशा पद्धतीने फ्लो होतोय हे जर आपल्याला बघायचं असेल, okay, then you should have to press F7 shortcut key. It will show the step by step execution in C program. म्हणजे F7 कीबोर्ड तुमचे F7 की आहे त्याला प्रेस करायचंय. Okay, I pressed here and press करत जायचं आहे and you can see the execution. Okay, first initialization, then clear the screen, then it will test the condition, so it will display the value 1 on the screen. It will compare the value of num is 5, condition getting false, num plus plus, पुन्हा टॉप ला जाईल, पुन्हा प्रिंट करेल नंबर 2, num पास नाही आहे, पुन्हा num plus plus, टेस्ट कंडिशन 3, okay, display 3, then 4, okay, then 5, okay, pass display करेल and it will get the value of num is 5 and it will break the loop and you can see control directly transferred out of the file. हे असं बघण्यासाठी काय केलं मी, कीबोर्ड वर F7 प्रेस करत गेलो, प्रेस करत जायचं आहे F7. सो स्टेप बाय स्टेप प्रोग्राम कशा पद्धतीने एक्झिक्यूट होत जातो हे आपल्याला दिसत जातो आणि झाल्यानंतर F9 प्रेस करायचं, झाल्यानंतर F9 प्रेस करायचं. क्लिअर? So I forward this on your group. Okay, so keep in mind, if you are going to use a break statement with any loop, you should have to use if statement. कोणत्याही लूप मध्ये जर तुम्हाला ब्रेक वापरायचा असेल तर त्यामध्ये if असणं खूप मस्ट आहे. ओके, लक्षात ठेवायचं. सो व्हिडिओ ऑन करा, टाइम इज गोइंग टू ओव्हर. आदेश कुंभार, write your roll number in bracket. Ajay Kirve. Next time I will